हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे अनुश्रीच्या गमती. तर बघा, मी माझं सकाळचं रुटीन शेअर केलं आहे. आज खरं तर शाळेचा पहिला दिवस आहे, म्हणून मला टिफिनसाठी भाजी बनवायची होती पटपट. म्हणून बघा, मी आर्यनला रेडी करण्यासाठी पहिल्यांदा त्याच्या नाश्त्याची तयारी केली. थोडंसं तूप टाकून मी त्याला शिरा बनवण्याचा प्रयत्न करत होती. रवा अगदी भाजून घेतला, त्यानंतर मी पाणी ॲड केली. बघा, त्यात तुपात भाजला का जरा छान होते. मुलं आवडीनं खातात. अगदी घट्ट नाही, पण पातळ असा ना शिरा बनवून घेतला की तो अगदी आवडीनं खातो. म्हणून मी त्याला पातळ असा शिरा बनवून घेतला होता. तुम्ही पण तुमच्या मुलांसाठी असं बनवता का? नक्की मला सांगा. तर बघा, मला भाजी बनवायची होती, म्हणून मी बटाटे घेतले होते. बटाट्याची सालं काढून घेतली. त्यानंतर मग 2 कांदे पण कट करायचे होते मला, म्हणून मी त्याची सालं काढून घेतली. बघा, सालं एकदम अशी काढून घेतली की मग किचनवर जास्त पसारा होत नाही. आणि मग कांदा पण कापून घेतला आणि त्याची पण सालं मी लगेचच कचऱ्यातून टाकून दिली. मग असं किचनवर पसारा होत नाही, आपली चिडचिड पण होत नाही. म्हणून मग पटकन सालं काढून घ्यायची आणि ते असे टाकून दिलं का छान, म्हणजे चिडचिड होत नाही आपली. नंतर कांदा आणि बटाटे मी कट करून घेतलं. त्यानंतर मिरची कट करून घेतली. तोपर्यंत माझा शिरा बनवून तयार होता. बघा, शिरा बनवताना ना सतत हलवत राहायचे, म्हणजे त्यात गुठळ्या तयार होत नाहीत. तो छान बनतोय. बघा, मी अगदी घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही, अशा प्रकारे शिरा बनवून घेतला होता. त्याने तो अगदी आवडीने खाल्ला. त्यानंतर पटपट बटाटे आणि कांदे कट करून घेतले. त्यानंतर बनवायला घेतली होती मी भाजी. अगदी 2च मिनिटात बनवून तयार होती भाजी. बघा, तर अशा प्रकारे बघा, माझे व्हिडिओ आवडत आहेत का नक्की सांगा. तुम्ही जर मला सांगितलंच नाही तर मला कसं कळणार. व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा. तर बघा, मी भाजी बनवण्यासाठी कढई ठेवून दिली होती. त्यात तेल टाकलं. तेल गरम झाल्यानंतर लसूण आणि जिरा ॲड केलं होतं. जिरा आणि लसूण ॲड झाली का बघा, मी मिरच्या मोठ्या मोठ्या टाकल्यात, म्हणजे जास्त मोठ्या अशा टाकल्या ना तिखट होत नाही. मग मुलांना पण ते खाण्यासाठी बरं होतं. आणि जास्त तिखट न झाल्यामुळे मिरची बाजूला काढून ते खातात अगदी. त्यामुळे मग मोठ्या मोठ्या, असं माझं वैयक्तिक मत आहे, तुमचं वेगवेगळं असू शकते. पण अशा प्रकारे केली की भाजी तिखट बनत नाही. मग कट केलेले बटाटे मी टाकून दिले होते. त्यानंतर ते तसेच अगदी 2 मिनटं होपलायला ठेवलं. प्लेट झाकून घेतली होती. त्यानंतर तोपर्यंत लगेचच मी किचन ओटा साफ करून घेतला आहे. 2 मिनटं भाजी ओपलून झाली का त्यानंतर मी त्यात शेंगदाण्याचे कूट ॲड केले. बघा, त्यानंतर लगेचच आपली भाजी रेडी होते. अगदी छान बनवून तयार आहे. बघा, अशा प्रकारे केली ना मुलं अगदी आवडीनं खाऊन जातात आणि इतरांच्या पण टिफिनसाठी ते छान होते. सकाळचं भाजीचं टेन्शन मिटून जातं. त्यानंतर मी पटपट लगेचच चपात्या करून घेतल्या आणि त्याचा मला टिफिन रेडी करायचा होता, म्हणून मी पटपट लगेचच 2-3 चपात्या भाजून घेतल्या. त्यानंतर बाकीच्या राहिलेला करून घेतला. त्यानंतर मग त्याला रेडी करायचं होतं ना. बघा, इथं असं काही मला आमच्या मुलगीने जरा दमवलं होतं. मग त्यामुळे मग जरा वेळ झाला होता. मग थोडे पीठ पातळ झालं होतं, मग चपाती मग अशी व्यवस्थित होत नव्हती. मग ठीक आहे ना, एखाद्या दिवशी होऊन जातं. मुलांच्या मूडवर स्वयंपाक बनण्याचं होतं.
बघा, आपल्यात जर अंडरस्टँडिंग व्यवस्थित असेल ना तर मग सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित होऊन जातात. मी पटपट चपाती बनवून घेतली होती. त्यानंतर मला त्याला टिफिन रेडी करायचा होता. त्याचा टिफिन भरून घेतला. त्यानंतर वॉटर बॉटल तयार केली. त्यानंतर पटपट लगेचच त्याचं आवरून घेतलं होतं. अजून लहान असल्यामुळे त्याला आवडता येत नाही, मग ते आपणालाच रेडी करावं लागतं. तर बघा, इथं आमच्या दिदीचं उठलेलं गोंधळ होतं. चाललं होतं त्यांचं अगदी मस्त. Bye. Bye bye. See you. Bye. Go to chair. Bye. Bye bye.